तेव्हा मुंबईत दहीहंडी उत्सवाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत। गल्लोगल्ली बांधलेल्या छोट्या हंड्या फोडणारी खास मंडळं देखील मुंबईत आज पाहायला मिळत आहेत। चेंबूर भागामध्ये काही मंडळं ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक गाण्यांवरती नाच करत हंडी फोडतायत। महत्त्वाचं म्हणजे या पथकात मोठ्या मुलांपासून ते घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा देखील सहभाग बघायला मिळतोय। अरे उडाला लंका जाळून आला बाप्पा मारुती। अरे उडाला लंका जाळून आला बाप्पा मारुती। अरे उडाला लंका जाळून आला बाप्पा मारुती। अरे उडाला लंका हरे गोपाळ गोविंद हरे गोपाळ किंवा हे बालगोविंद आहे हे वरून यांच्या घरात नाही पाणी गागा तुतानी रे गोपाळ। कोर्टाने घातलेले निर्बंध असोत किंवा कितीही राजकारण असो, मात्र मुंबईकर हे दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि अगदी जल्लोषात साजरे केल्याशिवाय राहत नाहीत। आपण सध्या चेंबूरच्या खालच्या वाडीमध्ये आहोत आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी बालगोविंदा सकट हा गोविंदा साजरा होताना दिसतोय। इथे ढोल ताशांबरोबरच गोविंदाचे जे पारंपरिक गाणी आहेत ती गायली जात आहेत, नृत्य साजरं केलं जात आहे आणि आपण बघू शकतो किती चांगल्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी या बालगोविंदांसोबत हा सण साजरा होत आहे। खरं तर जे कोर्टाने निर्बंध घातलेले आहेत ते उंचीवरती आहेत किंवा जे बालगोविंद आहेत जे वरून पडतात, ज्यांना इजा होते, अपंगत्व येतं, यासाठी घातलेले आहेत। मात्र जर अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जर गोविंदा साजरे होत असतील आणि त्याची मजा जी आहे ही लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मनसोक्त लुटत असतील तर कोर्टाला कुठलेही बंधनं घालण्याची गरज लागणार नाही। कॅमेरा पर्सन सचिन शिंदे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।